एकादशी व्रतकथा. योगिनी एकादशी. युधिष्ठिरांनी विचारले, वासुदेव, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी असते तिचे काय नाव आहे? कृपया तिचे वर्णन करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नृपश्रेष्ठ, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी आहे. ही मोठमोठ्या पापांचा नाश करणारी आहे. संसार सागरात बुडालेल्या प्राण्यांसाठी ही सनातन नौके समान आहे. अलंकापुरीचे राजधानी राजकुबेर सदैव भगवान शंकराच्या भक्तीत तत्पर राहणारे आहेत. त्यांच्या हेममाली नावाचा एक यक्ष सेवक होता, जो पूजेसाठी फुले आणत असे. हेममालीच्या पत्नीचे नाव विशालाक्षी होते, जो यक्ष काम पाशात आबद्ध होऊन सदैव त्याच्या पत्नीत आसक्त राहत असे. एके दिवशी हेममाली मानस सरोवरातून फुले आणून त्याच्या घरीच थांबला आणि पत्नीच्या प्रेमपाशात मग्न झाला. त्यामुळे कुबेराच्या राजभवनात जाऊ शकला नाही. इकडे कुबेर मंदिरात बसून महादेवाची पूजा करीत होते. त्यांनी दुपारपर्यंत फुलांसाठी वाट पाहिली. जेव्हा पूजेची वेळ निघून गेली तेव्हा यक्षराजाने क्रोधित होऊन सेवकांना विचारले, यक्षांनो, दुरात्मा हेममाली काय येत नाहीये? यक्ष म्हणाले, राजन, तो तर पत्नीच्या कामनेत आसक्त होऊन घरातच रमला आहे. असे बोलून ऐकून कुबेर अधिकच क्रोधित झाले आणि त्वरित हेममालीला बोलविले. तो येऊन कुबेरासमोर उभा राहिला. त्याला पाहून कुबेर म्हणाले, अरे पापी, अरे दुष्टा, अरे दुराचारी, तू भगवंताचा अपमान केला आहेस. म्हणून कोडयुक्त होऊन तुझ्या या प्रिय पत्नीपासून विभक्त होऊन ह्या स्थानापासून भ्रष्ट होऊन दुसरीकडे निघून जा. कुबेराने असे म्हटल्यावर तो स्थानापासून पतित झाला. कोडामुळे त्याचे शरीर पीडित झाले होते, परंतु शिवपूजेच्या प्रभावाने त्याची स्मरणशक्ती पूर्ववत राहिली. त्यानंतर तो पूर्वतामध्ये श्रेष्ठ मेरुगिरीच्या शिखरावर गेला. तेथून मार्कंडेय मुनीचे त्याला दर्शन झाले. पापी यक्षाने मुनीच्या श्रीचरणी नमस्कार केला. मार्कंडेय मुनी त्याला भीतीमुळे थरथरत असलेला पाहून म्हणाले, तुला कोड रोगाने कसे ग्रासले? यक्ष म्हणाला, मुनी, मी कुबेराचा सेवक हेममाली आहे. मी दररोज मानस सरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेराला देत असे. एके दिवशी पत्नी सहवासाच्या सुखात फसल्यामुळे मला वेळेचे भानच राहिले नाही. म्हणून राजाधिराज कुबेरांनी क्रोधित होऊन मला शाप दिला, ज्यामुळे मी कोडाने आक्रांत होऊन माझ्या प्रिय पत्नीपासून दुरावले गेलो. मुनिश्रेष्ठ, संताचे चित्त स्वाभाविकपणे परोपकारात लागलेले असते. हे जाणून माझ्यासारख्या पापापराधाला कर्तव्याचा उपदेश द्यावा. मार्कंडेयजी म्हणाले, तू येथे खरी गोष्ट सांगितली आहेस, म्हणून मी तुला कल्याणदायी व्रताचा उपदेश देतो. तू ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या पुण्याईने तुझे कोड निश्चितच दूर होईल. राजन, मार्कंडेय मुनीच्या उपदेशाने त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले, ज्यामुळे त्याच्या शरीराचे कोड दूर झाले. त्या उत्तम व्रताचे अनुष्ठान केल्यावर तो पूर्ण सुखी झाला. नृपश्रेष्ठ, हे योगिनीचे व्रत असे पुण्यशाली आहे की 88,000 ब्राह्मणांना भोजन करविल्यास जे फळ मिळते त्या समानच फळ योगिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला मिळते. योगिनी महान पापांना शांत करणारी आणि महान पुण्य फळ देणारे आहे. हे महात्म्य पठन व श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. धन्यवाद.